नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन यांच्या अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीमध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक या दोन्ही पदांचा समावेश आहे आणि सर्वात जास्त तांत्रिक पदांचा समावेश असणार आहे। तर मागील वर्षी संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन यांच्या अंतर्गत TCSने पेपर 2023 मध्ये पेपर घेतलेले होते। त्यामधील आपण स्टाफ नर्स या पदाचा पेपर आज बघणार आहोत। तर यामध्ये आपण स्टाफ नर्स या पदाचे तांत्रिक प्रश्न बघणार आहोत। अशाच प्रकारचे प्रश्न हे येणाऱ्या संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन या पेपरमध्ये सुद्धा विचारण्यात येतील, कारण TCSच एक्झाम घेणार आहे, म्हणून अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव करणे खूप गरजेचे आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टाफ नर्स या पदातील तांत्रिक प्रश्नांचा सराव करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बघा प्रश्न क्रमांक 1 असणार आहे, अनुवर्ती स्तनपान हे रिकामी जागाला संदर्भित करते। ऑप्शन दिलेले आहे, एका अर्भकासाठी स्तनपान आणि बाटलीने पाजणे असे आलटून पालटून देणे। 2 एका बाळाला स्तनपान आणि दुसऱ्याला फॉर्म्युला देणे। 3 एका वेळी 2 अर्भकांना सहसा वेगवेगळ्या वयोगटातील भावंडांना स्तनपान देणे आणि 4 आहे एका वेळी 2 अर्भकांना बाटलीने पाजणे। तर अनुवर्ती स्तनपान हे कशाला संदर्भित करते, तर एका वेळी 2 अर्भकांना सहसा वेगवेगळ्या वयोगटातील भांडवांना स्तनपान देणे याला संदर्भित करते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, एका वेळी 2 अर्भकांना सहसा वेगवेगळ्या वयोगटातील भांडवांना स्तनपान देणे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रश्न असणार हे प्रश्न TCSने 2023च्या पेपरमध्ये विचारलेले प्रश्न असणार आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न हे येणाऱ्या एक्झाममध्ये सुद्धा विचारण्यात येतील, म्हणून या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करणे खूप गरजेचे आहे आणि याच पॅटर्नमध्ये हे प्रश्न विचारण्यात येतील। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, डिंबग्रंथी पुटकांच्या विकास आणि परिपक्वतेसाठी कोणते संप्रेरक जबाबदार आहे। ऑप्शन दिलेले आहे, 1 गर्भरक्षक, 2 पुटक उद्दीपक हार्मोन, 3 स्त्रीमतजनक आणि 4 आहे लुटिनकारी संप्रेरक। तर डिंबग्रंथी पुटकांच्या विकास आणि परिपक्वतेसाठी कोणते संप्रेरक जबाबदार आहे, तर पुटक उद्दीपक हार्मोन, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणते हे संक्रमणाच्या नियंत्रणासाठीचे संपर्काच्या सावधगिरीचे एक उदाहरण आहे। ऑप्शन दिलेले आहे, 1 झगा आणि हातमोजे घालणे, 2 श्वसन स्वच्छतेची अंमलबजावणी करणे, 3 आहे शल्यक्रिया मुखवटा घालणे, 4 रुग्णाला ऋणात्मक दाब असलेल्या खोलीत ठेवणे। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल झगा आणि हातमोजे घालणे हे जे आहे हे संक्रमणाच्या नियंत्रणासाठीचे संपर्काच्या सावधगिरीचे एक उदाहरण आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, झगा आणि हातमोजे घालणे। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, निव्वळ पुनरुत्पादन दर NRR हे कशाचे मोजमाप आहे। ऑप्शन दिलेले आहे, 1 प्रति 1000 व्यक्तीमागे मृत्यूंची संख्या, 2 प्रति स्त्रीमागील स्त्री जन्मांची संख्या, 3 आहे स्त्रीला तिच्या आयुष्यात सरासरी किती मुली असतील आणि 4 आहे प्रति 1000 व्यक्तीमागे जन्मांची संख्या। तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल, तर स्त्रीला तिच्या आयुष्यात सरासरी किती मुली असतील हे जे आहे हे निव्वळ पुनरुत्पादन दर म्हणजेच NRR हे मोजमाप आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे, समाविष्ट असलेल्या गोष्टींना योग्यरित्या बाहेर टाकण्यात असमर्थ असणे हे कोणत्या विकाराचे लक्षण आहे। ऑप्शन दिलेला आहे, 1 जठरांत्र शोध, 2 नंबरचा आहे जठर शोध, 3 नंबरचा आहे बृहदांत्र विपुटी शोध आणि 4 आहे आंशिक जठरघात। तर बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, आंशिक जठरघात हे जे आहे हे पोटात समाविष्ट असलेल्या गोष्टींना योग्यरित्या बाहेर टाकण्यास असमर्थ असणे या विकाराचे लक्षण आहे, आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, आंशिक जठरघात। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6, रुग्णाच्या सुरक्षिततेमध्ये मूळ कारण विश्लेषणाचा उद्देश काय आहे। ऑप्शन दिलेला आहे, 1 मूळ कारणे ओळखणे आणि संबोधित करणे, 2 आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांमध्ये दोष शोधणे, 3 कार्यक्षम कार्यप्रवाह सुनिश्चित करणे आणि 4 आहे आरोग्य सेवा प्रक्रियेत रुग्णाचा सहभाग कमी करणे। तर रुग्णाच्या सुरक्षिततेमध्ये मूळ कारण विश्लेषणाचा उद्देश आहे मूळ कारणे ओळखणे आणि संबोधित करणे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, मूळ कारणे ओळखणे आणि संबोधित करणे। विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ हवे असतील तर नक्की कळवा, आम्ही तुमच्यासाठी अशा प्रकारचे प्रश्न घेऊन येऊ।
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 दिलेला आहे, खालीलपैकी कोणता घटक हा शरीराच्या ऊतींमधील हिमोग्लोबिनमधून ऑक्सिजन सोडण्याचे प्रमाण वाढवितो? ऑप्शन दिलेला 1 वाढलेला pH, 2 कार्बन डायऑक्साईडचे वाढलेले प्रमाण, 3 आहे घटलेले तापमान आणि 4 आहे ऑक्सिजनचा कमी झालेला दाब. तर यामधील कार्बन डायऑक्साईडचे वाढलेले प्रमाण हा जो घटक आहे, हा घटक शरीराच्या ऊतींमधील हिमोग्लोबिनमधून ऑक्सिजन सोडण्याचे प्रमाण वाढवितो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 कार्बन डायऑक्साईडचे वाढलेले प्रमाण. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8 दिलेला आहे, खालीलपैकी कोणता द्विध्रुवी बायपोलर विकासासाठीचा सामान्य उपचार पर्याय आहे? ऑप्शन दिलेला आहे सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनहिबिटर्स, दुसरा आहे मूड स्टॅबिलायझर्स जसे लिथियम किंवा आकडेरोधी औषधे, तिसरा आहे बेन्झोडायझेपाईन्स आणि चौथा आहे विद्युताघात उपचार पद्धती. तर कोणता घटक हा द्विध्रुवी विकारासाठीचा सामान्य उपचार पर्याय आहे? तर मूड स्टॅबिलायझर जसे लिथियम किंवा आकडेरोधी औषधे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 मूड स्टॅबिलायझर जसे लिथियम किंवा आकडेरोधी औषधे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, रिकामी जागा हे प्रतिद्रव्य अँटीबॉडी वार प्लॅसेंटा ओलांडू शकते. ऑप्शन दिलेले 1 IgG, 2 IgD, 3 IgM आणि 4 आहे IgA. तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल IgG हे प्रतिद्रव्य अँटीबॉडीवर प्लॅसेंटा ओलांडू शकते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 IgG. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, CTG व्याख्येमध्ये रिॲश्युरिंग या शब्दाचा संदर्भ रिकामी जागा असा आहे. ऑप्शन दिलेला 1 माता हृदय गती सामान्य श्रेणीत असणे, 2 सामान्य आधाररेखा गर्भ हृदय गती आणि मंदनांची अनुपस्थिती, त्यानंतर आहे तिसरा गर्भाशयाचे आकुंचन नियमित अंतराने होणे आणि त्यानंतर आहे गर्भाच्या हृदयाची गती मंद होणे आणि वारंवार मंदन होणे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर सामान्य आधाररेखा गर्भ हृदय गती आणि मंदनाची अनुपस्थिती हे रिॲश्युरिंग या शब्दाचा संदर्भ आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, कोणत्या संप्रेषण तंत्रामध्ये रुग्णाची मुख्य कल्पना समजली असल्याचे सिद्ध करण्यासाठी तिची पुनरावृत्ती समाविष्ट आहे? ऑप्शन दिलेले 1 स्पष्टीकरण, 2 परावर्तन, 3 पराभाषण, 4 सारांश. तर कोणत्या संप्रेरक तंत्रामध्ये रुग्णाची मुख्य कल्पना समजली असल्याचे सिद्ध करण्यासाठी तिची पुनरावृत्ती समाविष्ट आहे? तर पराभाषण या संप्रेरक तंत्रामध्ये. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पराभाषण. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12 दिलेला आहे, मध्यमस्तरीय आरोग्य प्रदात्यांच्या सेवेचा आवाका कशानुसार बदलतो? ऑप्शन दिलेले 1 ते ज्या रुग्णांची सेवा करतात त्यांचे वय आणि लिंग, दुसरा आहे वैयक्तिक प्राधान्ये आणि स्वारस्थ्याची क्षेत्रे, तिसरा आहे भौगोलिक स्थान आणि आरोग्य सेवा नियम, चौथा आहे क्षेत्रातील अनेक वर्षाचा अनुभव. तर मग बघा मध्यमस्तरीय आरोग्य प्रदात्यांच्या सेवेचा आवाका हा भौगोलिक स्थान आणि आरोग्य सेवा नियम यांच्यानुसार बदलत असतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 भौगोलिक स्थान आणि आरोग्य सेवा नियम. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणते शक्तिशाली पासवर्डचे एक वैशिष्ट्य आहे? ऑप्शन दिलेले आहे त्यात किमान एक अक्षर आहे, 2 यात अक्षरे, संख्या आणि विशेष वर्णांचे संयोजन समाविष्ट आहे, तिसरा आहे यात शब्दकोशातील एक शब्द आहे आणि 4 आहे त्यात जन्मतारीख किंवा नाव यांसारखी वैयक्तिक माहिती समाविष्ट आहे. तर कोणते शक्तिशाली पासवर्डचे एक वैशिष्ट्य आहे? तर बघा यामध्ये अक्षरे, संख्या आणि विशेष वर्णांचे संयोजन समाविष्ट आहे. हे जे आहे हे शक्तिशाली पासवर्डचे एक वैशिष्ट्य आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 यात अक्षरे, संख्या आणि विशेष वर्णांचे संयोजन समाविष्ट आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14 दिलेला आहे, रिकामी जागाहून अधिक प्रसवोत्तर रक्तस्राव होणे म्हणजे रक्त खूप कमी होणे, ब्लड लॉस म्हणून परिभाषित केलेले आहे. ऑप्शन दिलेला 1 योनिमार्गे जन्म दिल्यानंतर 48 तासांच्या आत 500 मिली, 2 योनिमार्गे जन्म दिल्यानंतर 48 तासांच्या आत 1000 मिली, तिसरा आहे योनिमार्गे जन्म दिल्यानंतर 24 तासाच्या आत 1000 मिली आणि 4 आहे योनिमार्गे जन्म दिल्यानंतर 24 तासांच्या आत 500 मिली. हे जे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 योनिमार्ग जन्म दिल्यानंतर 24 तासांच्या आत 500 मिलीहून अधिक प्रसवोत्तर रक्तस्राव होणे म्हणजे रक्त खूप कमी होणे असे परिभाषित केलेले आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4
योनीमार्गे जन्म दिल्यानंतर 24 तासाच्या आत 500 मिली. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15. वाही-श्रवण क्षती होण्याचे सर्वात सामान्य कारण काय आहे? ऑप्शन दिलेला 1 अंतःकरणाला इजा, 2 आहे बाह्य किंवा मध्य कर्णातील अवरोध किंवा इजा, 3 अतिशय जास्त गोंगाट कानावर पडणे आणि 4 आहे वय संबंधित त्रास. तर वाही-श्रवण क्षती होण्याचे सर्वात सामान्य कारण आहे बाह्य किंवा मध्य कर्णातील अवरोध किंवा इजा. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, बाह्य किंवा मध्य कर्णातील अवरोध किंवा इजा. विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टाफ नर्स या पदातील 15 प्रश्न घेतलेले आहे. अशाच प्रकारचे प्रश्न हवे जर असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न घेऊन येऊ. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.